हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. ग्रुप बी पूर्वपरीक्षा पार पडली आहे आणि मग त्याच्यानंतर आता फार छोटा कालावधी उरला आहे, एकदम शॉर्ट ड्युरेशन. याच्यामध्ये ग्रुप सीचं टार्गेट आहे आपलं 11 जानेवारीचं. मग त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आता ग्रुप बीचा पेपर जो बघितला थोडा टफ होता, लेंदी होता, म्हणजे हार्ड कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्याकडे बघून आपण जर आता असं ठरवलं की येणाऱ्या ग्रुप सीसाठी या एकदमच कमी कालावधी मी ह्या गोष्टी करतो. आता ह्या ग्रुप बीला जो पेपर आला होता टफनेस तसाच ग्रुप सीलाही असू शकतो आणि त्याच्यानुसार मग मी प्रिपरेशन करतो. बऱ्याचपैकी स्वतःच्या अभ्यासात मी बदल करतो. हे जर करत असाल तर ताबडतोब थांबवा. कारण ज्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या असतात त्यातही मेजर चेंज करायच्या असतात, त्यासाठी ड्युरेशन जास्त लागतो. मग लगेचच्या लगेच ह्या ग्रुप बीच्या PYQच्या आधारावर, ग्रुप बीच्या आत्ताच्या पेपरच्या आधारावर तुम्ही ग्रुप सीचं सगळं प्रिडिक्शन मांडू शकत नाही. आणि ते जरी मांडलं तर तुम्हाला असं लक्षात आलं की आता हा चेंज मला करावा लागेल ग्रुप बीच्या पेपरच्या आधारावर. तो चेंज तुम्हाला करायला वेळ आहे का? बरं, हे एकाच पेपरबद्दल बोलतोय. इकॉनॉमिक्सबद्दल, जिओग्राफीबद्दल काय करणार, सायन्सबद्दल काय करणार, करंट अफेअर्सबद्दल काय करणार? म्हणजेच हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणून आत्ता जे चाललंय तेच चालू द्या. कारण एवढा कमी कालावधी उरला आहे की तुम्ही काही चेंज करायच्या आत पेपर होऊन जाईल आणि मग पुन्हा पश्चाताप येईल की अरे ॲक्च्युली तसं काही नव्हतंच. म्हणजे आता काय कुठले जर तर काही त्याला मांडायला इथं अर्थच नाही आहे. ग्रुप बीचा पेपर जसा होता तसाच टफ येईल का, अजून कमी टफ येईल का, इझी येईल, मॉडरेट येईल, हार्ड येईल, कुठली कॅटेगरी, हे सगळे जर तरचे आहेत. आणि आपल्याला प्रॅक्टिकली एक विचार करावा लागेल, मोजून 4-5 काय जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघाल तोपर्यंत किती दिवस राहतील, कदाचित 2 दिवसही राहिले असतील. ह्याच्यात तुम्ही काय करणार? एवढा मोठा समुद्र आहे, एवढा मोठा महासागर आहे, एवढे सगळे सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करून नवीन सगळ्या गोष्टी जर आणत असाल आणि परीक्षेला जर तुम्ही तयारी करत असाल तर नॉट पॉसिबल. हे ॲक्सेप्ट करा. ठीक आहे. त्यामुळे पहिल्यांदा जे काही बिथरलात, घाबरलात की सर मी आता काय करू, मग कसं केलं पाहिजे, ते सगळं बाजूला ठेवा. ठीक आहे. या पुढं आता ह्याच्यामध्ये ग्रुप सीची जी प्रिलिमची आहे, तुम्ही परीक्षा टार्गेट करताय, त्यासाठी प्लॅन आणि स्ट्रॅटेजी, ह्याच्यात 2 गोष्टी मला जाणवल्या. एक म्हणजे आता विद्यार्थ्यांचा फोकस काय माहिती का, सर मी कसं वाचलं पाहिजे, मी कसं रिव्हिजन केलं पाहिजे, जे मी आत्ता बोललो होते, अजून नवीन नवीन कुठले पुस्तक वाचू का, नवीन कंटेंट वाचू का, ह्याच्यावर फोकस आहे. सो माझं म्हणणं आहे हे सगळं करायला तुम्हाला बराच वेळ लागतो. ते इथं ॲक्च्युली जी आधी गोष्ट तुम्ही वाचलेली आहे, जो सोर्स आधी ठेवलेला आहे तोच ठेवा. इव्हन मी इकॉनॉमिक्सबद्दलही सांगेल. तुम्ही जर समजा आपलं कुठलं इकॉनॉमिक्स गाईड बुक असेल किंवा कुठली बॅच असेल तर ती केली असेल तर तीच कंटिन्यू करा. नसेल केली तर म्हणजे ज्या सरांची बॅच केली असेल, ज्या इतर कुठल्या क्लासेसचं पुस्तक वाचलं असेल तर तेच कंटिन्यू ठेवा. नो इश्यू. 11th आवरला, आता कुठलाही सोर्स, कुठलीही बॅच नव्याने घेऊन मी आता कव्हर करतो, मग हे माझं राहिलं होतं. इव्हन आता आपण काल टेलिग्रामला बरेच प्रश्न टाकले की या ग्रुप बीमध्ये रिफ्लेक्ट झालेत आपल्या बुकमधून, बॅचमधून. लगेच मग आता मी इकॉनॉमिक्स गाईड घेतोच आणि बघतोच. मी स्वतः माझा क्लास, माझं पुस्तक असून सुद्धा मी सांगतो की बाबा आता एवढ्या शॉर्ट टर्ममध्ये तू नको घेऊ पुस्तक, किंवा इव्हन कुठली बॅच असेल तरी जे आधी केले तेच कंटिन्यू कर, कारण खूपच शॉर्ट पिरियड आहे. एवढ्या ह्याच्यात नको. म्हणजे ही भलेही माझ्या फायद्यासाठी म्हणत असं नाही घे, आता प्रश्न खूप आले बघ, फायदा होईल तुला, पुस्तक पण घे आणि बॅच पण घे, असं हा जो आहे ना प्रकार तुमचा नुकसानीचा आहे. माझा फायदा होईल पण विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, खूप रीडिंग, रिव्हिजन, आता काहीतरी नव्याने ह्याच्या करायच्या भानगडीत पडू नका. नेक्स्ट. मग आता तुम्हाला सर मग आम्ही करायचं काय, तर इकडं फोकस करा. आता ॲक्च्युली याच ग्रुप बीच्या प्रीला काय प्रॉब्लेम झाला, अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा पेपर लेंदी आल्यामुळं कव्हर झाला नाही, किंवा GSमध्येच अडकलेत, मॅथ रिजनिंगला वेळ मिळाला नाही, किंवा मॅथ रिजनिंगमध्ये अडकले, GSला वेळ मिळाला नाही. झालंय का असंच? सो एक्झॅक्टली प्रॉब्लेम इथं नव्हता. पॉईंट टू बी नोटेड. मी ज्याचा अभ्यास झाला त्याच्याबद्दल बोलतो. आता अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळीकडेच प्रॉब्लेम असणार आहे, त्यांचे मार्क कमी येणारच आहेत. मी यांच्याबद्दल बोलतोय ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला, रिव्हिजन केलं, रीडिंग केली, टेस्ट सिरीज दिली आहे. आणि तसं असूनही फक्त इथं 1 आवर जे आयोगाने पेपर लेंथी टाकला, टफनेस थोडी वाढवलेली आहे, ह्याच्यामुळे घाई गडबड गोंधळ झाला आणि ते 1 तास तिथं त्यांना काय जे असेल ते मॅनेज करता आलं नाही आणि म्हणून स्कोअर कमी आला. येस ऑर नो? मी इथपर्यंत जे सांगितलं खरंच पटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण हे सगळं ह्या 1 तासावर खेळ आहे. आणि ह्याच्या आधी पण आपण वर्षानुवर्ष रीडिंग रिव्हिजनवर फोकस केलं. शेवटच्या टप्प्यातही रीडिंग रिव्हिजन ह्याच्यावर फोकस करतोय. माझं म्हणणं आहे आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली रीडिंगचा, अभ्यासाचा राहिलाच नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना फार परफेक्शन आलंय, कन्सेप्ट क्लिअर झाल्यात, फॅक्ट्स पाठ झालेत, सगळ्याच विषयाबद्दल बोलतोय मी. पण मग प्रॉब्लेम येतो ह्या 1 आवरचा. त्या 1 तासात जे काही गोंधळ होतो, जी काही चूक होते, ती अख्खी सगळी आपली आत्तापर्यंत जी काही मेहनत होती सगळी पाण्यात जाते. आणि तुम्ही जे 3 वर्ष, 4 वर्ष, कोणी 5-5 वर्षाचे पणाला लावलेत ना, ते ह्या 1 तासामध्ये सगळं तुम्ही डॅमेज करून टाकताय.
गॉट इट. त्यामुळं आता तुम्ही ग्रुप सी साठी जर काही प्लॅन करत असाल, स्ट्रॅटेजी करत असाल, तर हे ठेवाच. मी म्हणत नाही की रिव्हिजन बंद करा, रिव्हिजन ते जे आहे ते चालू द्या, पण जास्तीत जास्त तुम्ही त्या एका तासात काय केलं पाहिजे, आता जस्ट ग्रुप बी ला काय चुका झाल्यात, कुठला विषय आधी घेतला पाहिजे, मॅथ रिजनिंग आधी घ्यायचंय का नंतर घ्यायचंय, व्हॉट एव्हर, स्पीड कशी मेंटेन करायची, कुठला प्रश्न स्किप करायचा, कुठला सॉल्व्ह करायचा, स्वतःला कसं अलर्ट ठेवायचंय, एकाच प्रश्नात किती गुंतून राहायचंय, सुटत नसेल तर पटकन मूव्ह ऑन करायचं, व्हॉट एव्हर, हे जे मी आता सांगितलं ह्याच्या पलीकडे कितीतरी मुद्दे असतील तुम्ही स्वतः फेस केलेले, त्याची एक लिस्ट तयार करा आणि ह्या एका तासासाठी जास्तीत जास्त स्वतःला तयार करा. हा इथपर्यंतचा पॉईंट झाला. पुढे चला अजून. आता डूज अँड डोंट्स ह्या उरलेल्या कालावधीमध्ये फार शॉर्ट टर्म उरलेला आहे, शॉर्ट टाईम. त्याच्यात तुम्ही काय नाही केलं पाहिजे आधी सांगतो. मी नेहमी सांगतो की काय करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे हे सगळेजण सांगतात, पण काय नाही करायचं ॲक्च्युली ह्याच्यावर रिझल्ट ठरतो. आणि शेवटच्या टप्प्यात नक्कीच करा. पहिला मुद्दा आत्ताच सांगितल्याप्रमाणे, आता इथून पुढं जे काही ड्युरेशन उरला त्याच्यामध्ये सगळ्यांचा 8 तास काय असतो, सर मी सगळं वाचतो, परत एकदा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स सगळं वाचायचं. नॉट पॉसिबल. वेळ किती उरला आहे, तू परत सगळे सब्जेक्ट वाचत बसणार का? बरं, सगळेच सब्जेक्ट वाचणार आणि त्या सब्जेक्टमधले सगळेच टॉपिक वाचणार, ह्याला रिव्हिजन नाही म्हणायचं. आपण ज्यावेळेला शेवटच्या टप्प्यात येतो ना, तेव्हा रीडिंग, स्टडी करणे, समजून घेणे हा प्रकार नसतो. एकदम अंतिम टप्प्यामध्ये फक्त रिव्हिजन करणे, त्यातही सिलेक्टेड एरिया हा शब्द महत्त्वाचा ठेवा. सिलेक्टेड टॉपिक, सिलेक्टेड एरिया हा वाचला तरच तो सब्जेक्ट कव्हर होईल तुमचा. लाईन टू लाईन, पेज टू पेज, टॉपिक टू टॉपिक जर वाचत बसलात तर एकाच सब्जेक्टला अडकून बसाल तुम्ही. त्यामुळे डोंट्समध्ये पहिला फॅक्टर काय, की सगळंच वाचत बसायचं नाही. तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला कुठला एरिया वाटतं की हे वाचलं की आउटपुट मिळेल वगैरे, तो सांगेल पुढे. अजून नेक्स्ट, नवीन व्हॅल्यू ॲडिशन, हे सगळं डोंट्समध्ये. अजिबात करायच्या भानगडीत पडू नका. नाही सर मग आता काय तुम्हाला असं वाटतं की हे नव्याने अजून वाचलं पाहिजे, ते केलं पाहिजे. अरे आहे तेच तुला येत नाही आहे, तर तू नवीन वाचून कसं काय करणार आहेस? हां, हे कोणी करावं? ज्याला असं वाटतं की सर माझं बेसिक पूर्ण क्लिअर आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. समजा एखाद्या विषयामध्ये काही रेंज आहे, आपण एक 10 मार्कांची 11 मार्कांची म्हणतो, ती मला डेफिनेटली येतीच सर. हां, आता तू मग ये बाबा इकडं, तू काय कर, नवीन सोर्स वाच, अजून कुठलं एखादं पुस्तक वाच, काही व्हॅल्यू ॲडिशन सापडते का बघ. कारण तो आकडा 12वर न्यायचा आहे तुला, 15पैकी 13वर न्यायचा आहे, 14वर न्यायचा आहे, मग तू व्हॅल्यू ॲडिशन कर. पण हे सगळ्याला लागू होत नाही. ज्याचा हाच प्रॉब्लेम आहे की सर मला एका विषयात समजा ते कुठला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स, सायन्स कुठला असू द्या, 6-7च मार्क यायला लागले, 8च मार्क यायला लागले, तुला अजून बेसिकच 7, 8, 9, 10 मार्क घेता येत नाहीत आणि तू व्हॅल्युएशनच्या मागे लागलाय. त्यामुळं आणि त्यात कुठल्या शेवटच्या टप्प्यात व्हॅल्युएशन कर बाबा, नवीन पुस्तकं वाच, रिसर्च कर तू. पण कधी? अरे जेव्हा आपण सुरुवातीला असतो, जेव्हा काहीतरी 3-4 महिने एक्झाम पुढे आहे, तेव्हा हे पॉसिबल आहे आणि त्याचा फायदा होईल. आता होत नाही. त्यामुळे हे परत तुमचं कॉल आहे बरं का. म्हणजे मी जे म्हणतोय सगळं 100% तुम्ही फॉलोच केलं पाहिजे, माझा अट्ठास नाही. तुम्ही नेमकं कुठल्या स्टेजला आहेत, मी हे कॉमनली सगळ्यांना सांगतोय. आता तुमचा अभ्यास, तुम्ही किती मेन्स दिल्यात, किती वर्षापासून करता, हे सगळं व्हॅरी होतं ना. त्यामुळे तुम्ही कुठल्या स्टेजला आहात त्याच्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घ्या. म्हणजे लास्ट टप्प्यामध्ये व्हॅल्युएशनच्या ऐवजी बेसिकवर फोकस करा. परत नवीन पुस्तकं वगैरे काही घ्यायची गरज नाही. किती कोणी म्हणू द्या. इव्हन मी सांगितलं इकॉनॉमिक्स गाईड हे पुस्तक माझं इकॉनॉमिक्सचं बेस्ट पुस्तक आहे. आता 13 प्रश्न त्यातले आले, हरकत नाही, पण तुम्ही ह्याच्या आधी ते वाचलंच नाही, आता 11th आवरला पुस्तक घेऊ नका. पण ह्याचा अर्थ तुम्ही जे वाचता ते चुकीचं पुस्तक आहे का? नाही ना, त्यातूनही प्रश्न आलेत ना. कुठलंच पुस्तक चांगलं वाईट हा मुद्दा नाही. आता आपण तो परफेक्ट करत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इतरही पुस्तक असेल तरी ते बेस्ट आहेत, कंटिन्यू करा, नो इश्यू. त्यामुळे आता न्यू सोर्स कुठला पुस्तकाचा घ्यायचा नाही हातात. आणि हे नीट लक्षात ठेवा. आता बऱ्याच जणांचा फोन आणि मेसेजवरून मला एक मुद्दा लक्षात आला, ग्रुप बीचा पेपर आत्ता जस्ट झालेला, सर त्या पेपरनुसार मग आता पुढे आम्ही काय केलं पाहिजे. तुम्ही त्या पेपरला बेस मानून जर प्लॅनिंग बदलत असाल, नवीन स्ट्रॅटेजी तयार करत असाल, तर तुम्ही चुकताय. इथं जो पेपर झाला ना, समजा आता मी इकॉनॉमिक्सचं उदाहरण देईन, त्याच्यामध्ये आता ॲज कम्पेअर टू लास्ट इयर एक्झाम ह्याच्या आधीच्या तुलनेमध्ये थोडा डेटा, स्टॅटिस्टिक डेटा, आकडेवारी, बजेट सर्वे हे जास्त विचारलेलं आहे. ह्याचा अर्थ आता तुम्ही लगेचच्या लगेच शिफ्ट होणार का, सर थांबा मी इकॉनॉमिक्स ना बाकी सगळं बाजूला ठेवतो, मी आता डेटा करतो, बजेट करतो, सर्वे करतो, महाराष्ट्राचं सर्वे करतो, काही आकडेवारी विचारलेली आहे, फूड प्रोडक्शनचं काहीतरी विचारलेलं आहे, GDP ग्रोथ रेटचं काहीतरी विचारलेलं आहे, मी ते करतो सगळं आणि बजेट आणि सर्वे करून टाकतो. अरे जर कोर इकॉनॉमिक्स, कन्सेप्ट आणि फॅक्ट्स हा तुझा परफेक्ट पार्ट झाला असेल तर तू इकडे शिफ्ट हो. अदरवाईज आता 11th आवरला, ह्या पेपरकडे बघून जी आता एक्झाम झाली ग्रुप बीची, त्याच्याकडे बघून तू जर एरिया तुझा चेंज करत असाल तर परत चूक करता तुम्ही. हे आता 2026साठी बघू आपण काय करायचं, कसं बदललं पाहिजे. मी ते वेगळा व्हिडिओ घेईल तुम्हाला. मी आता ग्रुप सीच्या प्रिलिमसाठी सांगतोय. ग्रुप बीकडे बघून लगेचच्या लगेच चेंज करू नका, कारण जर चेंज करायचा असेल तर तो मेजर चेंज तुम्हाला टाईम घेणार आणि तो टाईमच आपल्याकडे नाही आहे, लगेच परीक्षा आहे. सो ह्याला लगेच बेस मानू नका, ठीक आहे. आता करायचं काय तर
इनपुट आउटपुट रेशो मी नेहमी म्हणतो. आता अशाच गोष्टीत वेळ द्या, असेच टॉपिक वाचा, असेच सब्जेक्ट वाचा की ज्यातून लगेच आउटपुट मिळेल. उगाच इरिलेव्हंट, जसं की मी आता मी म्हणलं बजेट सर्वे, अरे ह्याच्या आधी तू काहीच केलं नाही आणि तू आता बजेट सर्वे करत बसला, तो किती ह्यूज डेटा आहे, किती मोठं डॉक्युमेंट आहे आणि ते सगळं एकदाच वाचणं होणार तुझं. एकदा वाचलं की तुला लक्षात राहील का? आणि परीक्षेचा प्रश्न आला की मग उत्तर येईल का? सगळं जर तरवर ना. मग हे कशाला परीक्षा बघायची आपण? म्हणजे इथं जुगार खेळतोय का आपण? नाही सर मी वाचून बघतो, आलं तर आलं. त्याच्याऐवजी तू जे इतर टॉपिक आहेत, जे कोर आहेत आपलं, त्याच्यावर शक्यता जास्त आहे. म्हणून इनपुट आउटपुट रेशो म्हणजे तुझं समजा 90% आधी व्यवस्थित झालेलं आहे, आता 10% एरिया राहिला तुझा. मग ते 10% करण्याच्या नादामध्ये 90% डॅमेज करू नको. कळतंय का मी काय सांगतोय? भावना पोहोचतायत का? आवर्जून फीडबॅक मेन्शन करा आणि लाईक करा व्हिडिओला ह्या कंटेंट बाबतीत. म्हणजेच सगळेजण आता प्लॅनिंग स्ट्रॅटजीच्या मागे लागलेत, हे कर ते कर, पण मी ओव्हरऑल काय सांगतोय तुम्हाला, काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामुळे आवर्जून प्रतिक्रिया मेन्शन करा. लक्षात आलं का? बरं, हे मी फक्त इकॉनॉमिक्सबद्दल सांगितलं. सेम हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी कुठलाही सब्जेक्ट घ्या, त्याच्या जर तुम्हाला असं वाटलं की सर हा नवीन एरिया आयोगाने विचारला ग्रुपीला, मी तो करू का? अरे पण तो 10% जर असेल तर तू 90%वर फोकस कर. इनपुट आउटपुट रेशो कशात ते बघ. आणि लो हँगिंग फ्रुट्स थेरी, समजा उदाहरणार्थ मी परत देईल, 15 प्रश्न आहेत एखाद्या सब्जेक्टला, 15 पैकी तुम्हाला 3 नाही, मी म्हणतो 4 प्रश्न असा एरिया नवीन सापडला की सर हे नवीनच आता विचारले माझा तो झाला नाही आहे. किती? 4 क्वेश्चनचा. आता उरले किती? 11 क्वेश्चन. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आता तुम्ही 11 प्रश्नाला परत रिवाईज केलं, म्हणजे हा एरियाला जिथं 11 प्रश्न येतात असे टॉपिक, असे एरिया, त्याला जर अजून रिवाईज केलं, परफेक्ट केलं, तर तुमची शक्यता विचार करा 10 ते 11 क्वेश्चन तुमचे येणारच आहे डेफिनेटली. हा एरिया जरी गेला तरी. पण तुम्ही जर ह्याच्या मागे लागले आणि ह्याला रिवाईज नाही केलं तर इकडचे 2-3 मार्क रिवाईज न केल्यामुळे कमी होऊ शकतात आणि 4 पैकी 4 येणार आहेत का? कारण हा एरिया नवीन आहे, तुम्ही आत्ता वाचायला घेता, ह्याच्यातला आला तरी तुम्हाला एखादा प्रश्न येईल. बरं 2 प्रश्न येईल, तुम्ही 2 प्रश्न इकडचे बरोबर आणताय आणि 2-3 प्रश्न इकडचे मायनस करताय, एकूण एकच झालं ना. पण हे पण हा नवीन एरिया तुम्ही जो वाचलाय तो परीक्षेला विचारला तर हे 2 येतील. सगळं जर तर भयानक आहे, म्हणजे परत जुगार खेळतोय आपण. पण त्याच्याऐवजी काही असा एरिया आहे की डेफिनेटली आयोगाचा प्रश्न येतोच आणि मग तो आपण जर परफेक्ट केला की मार्क येतात. जसं इकॉनॉमिक्समध्ये मी 10 ते 12ची रेंज सांगतो, डेफिनेटली यायला पाहिजे. आलेत म्हणजे म्हणतो ना तुम्हाला, काल बरोबरपासून मला सगळ्यांना रिप्लाय देणं झालं नाही. रेंज 11 कोणी घेतले, कोणी 12, 13, 14 पर्यंत इकॉनॉमिक्समध्ये हे येणं नॉट अ जोक. मागच्या काही वर्षांमध्ये तुम्हीच बघा ही रेंज 7 ते 8 पर्यंत अडकली होती. ह्याचा अर्थ असा नाही की मी काही केलंय आणि मग पोरांना मार्क आले. तुमचीच मेहनत आहे बाबा, तुम्हीच अभ्यास केलेला आहे. पण मग ही जी डायरेक्शन आहे ना ती फॉलो करा. उगाच 10%च्या मागे लागून 90% डॅमेज करू नका. सो हाताला जे येईल ते इझी जे आहे ते परफेक्ट घ्या. त्याला आपण लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट डूज अँड डोंट्स. इथंपर्यंत कळालं असेल. आता रिझल्ट कशावर ठरतो तर लक्षात घ्या, मी 3 एरिया केलेले आहेत. इझी प्लस मीडियम ही एक कॅटेगरी समजा. असे काही प्रश्न असतात, म्हणजे हे क्वेश्चन बरं, काही क्वेश्चनची कॅटेगरी ही काही इझी आणि मीडियम क्वेश्चन असतात. हे तुम्हाला यायलाच पाहिजे बाय डिफॉल्ट. आपण जर सिरियस कॅन्डिडेट असू तर, अभ्यास केलेला असेल तर. इथं तुमचा फार तर फार एखादा सिली मिस्टेक्सनी, ज्याला आपण ह्युमन एरर म्हणतो, त्याच्याने चुकला तर हरकत नाही. पण इथंचे मॅक्झिमम प्रश्न तुमच्या बरोबरच यायला पाहिजेत. आउट ऑफ बॉक्सवाले जे प्रश्न आहेत ना, आता जसं आपल्याला तो इथोपियाचा विचारला आहे प्रोडक्शन बाबतीत, त्याच्यानंतर अजून कुठला तरी एक जुनाच डेटा विचारला आहे वगैरे वॉटेवर, असे 2 किंवा 3 प्रश्न हे नाही आलेत असे गृहीत धरू, आपण सोडून द्या. मी ह्याच्याबद्दल बोलतच नाही, इथं रिझल्ट ठरतच नाही. आता रिझल्ट ठरतो जर तुम्ही इथं खूप जास्त चुका केल्या तरी बाहेर पडणार, कारण हे इझी आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला येतात तुम्हाला येत नाहीत, तुम्ही एका मिनिटात बाहेर पडता येतं. आणि आता दुसरा महत्त्वाचा फॅक्टर येतो इथं, हार्ड क्वेश्चन. मी ह्याला आउट ऑफ बॉक्स म्हणत नाही. असे प्रश्न जे आपल्या वाचनातले आहेत, आपल्याला माहिती आहेत, आपल्या सोर्समधून आलेले आहेत, पण डेप्थ वाढलेली आहे, डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. जसं की आपण कन्सेप्च्युअल बेस म्हणतो त्याला इकॉनॉमिक्सला. मग अंडरस्टँडिंगवर काय प्रश्न आहेत, काय ॲप्लिकेशनवर प्रश्न आहेत. उदाहरण जसा आता तो प्रश्न आला होता की चलन जर नवीन गव्हर्नमेंटने छापले, पैसे छापले आणि तूट भरून काढली, तुटीचा अर्थ भरणा जर केला, म्हणजे सरकारला जे पैसे पाहिजेत ते, तर अर्थव्यवस्थेत काय निर्माण होऊ शकते. तर मग ऑब्व्हियसली पैसे छापले, सरकारने अर्थसंकल्पाची तूट निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी पैसे टाकले अर्थव्यवस्थेत, चलन पुरवठा वाढतो, अर्थव्यवस्थेतलं पैशाचं प्रमाण वाढतं, लोकांकडील पैशाचं प्रमाण वाढल्यामुळे वस्तू सेवांची मागणी वाढते, मागणी वाढली की काय होते, किंमत वाढते आणि महागाई निर्माण होते. मग हे कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग, त्यासोबत ॲप्लिकेशन, ह्याला मी म्हणतो कन्सेप्ट बेस किंवा अवघड प्रश्न. इथं तुम्ही फोकस करणं गरजेचं. आणि हे प्रश्न आला की तुम्ही जिंकले. म्हणजेच कन्क्लुजन, आत्ता उरलेला जो ड्युरेशन आहे ना, तुम्ही ह्या बॉक्सला फोकस करा. साधे साधे सिंपल फॅक्ट्स विचारलेत तुम्हाला. 1969ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, किंवा अजून काही इतर साधे प्रश्न आहेत ते तर आलेच पाहिजे. ॲट द सेम टाईम जसं आता मी तुम्हाला महागाईचा प्रश्न सांगितला, किंवा RBIचे संख्यात्मक साधनं कुठली, गुणात्मक साधनं कुठली, कन्सेप्टचा अजून कुठला काही प्रश्न असेल तर तो इथं हे केला पाहिजे. ह्याचा आता विषयच नाही. हे म्हणजे नवीन काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करणे, नवीन एरिया वाचणे, ह्याच्यात टाईम जाणार आहे.
इथंपर्यंत सांगितलेलं कळालं का? आणि थोडं ओझं हलकं झालं का मनावरचं, की नाही सर काय करावं हेच कळत नव्हतं, पण आता क्लिअरिटी आली का? हे इकॉनॉमिक्सला तर लागू होतच होतं, पण इतरही सब्जेक्टला तुम्ही करू शकता. परत ते तुमच्यावर आहे, इट्स युअर चॉईस. नसेल करायचं तुम्ही तुमची ओन स्ट्रॅटेजी फॉलो करा, काही हरकत नाही. मी जनरली हे माझं जस्ट एक आत्तापर्यंत ॲनालिसिस आहे आणि हे तुम्ही तंतोतंत फॉलोच केलं पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणून आधी जे वाचलंय त्याच्यावरच फोकस करा. बेसिक फॅक्ट्स परत रिवाईज करा. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी परत जेवढी जास्त स्ट्रॉंग करता येईल तेवढी करा, म्हणजे बरोबर तुम्हाला इनपुट आउटपुट रेशो कळेल. आणि हे सगळं असं इथं काहीही करायची गरज पडणार नाही आत्ताच्यासाठी. हे सगळं रिस्ट्रक्चरिंग ह्या पेपरला बघून मी काय बदल केला पाहिजे हे सगळं 2026साठी, त्यासाठी आपण नंतर बघू. आता ग्रुप सी साठी एवढंच जे इथं सांगितलं ते क्लिअर. चलो, आणि मग ह्याच्यासोबत आता हा जरा कंटेंटवरचा सगळा पॉईंट. आता 1 आवर स्ट्रॅटेजीबद्दल पण तुम्ही फोकस केलं पाहिजे बरं का. ह्या सोबतच इथं कळालं का? आता उत्तर मिळालं का? काय रीड केलं पाहिजे आणि काय रिव्हिजन केलं पाहिजे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि त्यासोबतच तुम्ही काय केलं पाहिजे, त्या एका तासात काय काय चुका माझ्या झालेल्या आहेत आधी, आता इथून पुढे होऊ द्यायचं नाही. या इकडं अजून एक. आता काय आहे, बऱ्यापैकी जुने विद्यार्थी आहेत आणि मग आत्तापर्यंत आलेलं अपयश हे असं डोक्यावर ओझं घेऊन बसलंय. खूपच सर फेलियर आलं, खूप वर्षापासून करतोय. काही जणांनी मेन्स दिले असतील, काही जणांनी फक्त प्रीमध्येच अजून अपयशच घेतलेलं आहे. हे असं ओझं डोक्याचं. आणि अनसक्सेसफुल पीपल. आता एक्झॅक्टली तुमच्याकडे काय आहे माहिती का, ह्या अपयशातून मिळालेला अनुभव आहे. मी नेहमी सांगतो जुन्या विद्यार्थ्याकडे एक सगळ्यात मोठं शस्त्र काय, एक्सपिरियन्स, जे सहजासहजी येत नाही. आणि त्याच फेलियरचा जो काय अनुभव आहे, चुका आहेत, त्या तुम्ही इथं त्याचा वापर करून हे एक फेलियर त्यातून चांगलं शिकून तुम्ही त्याचा स्टेप म्हणून वापर करून पुढे जाऊ शकता. हा कुठला माइंडसेट झाला, सक्सेसफुल माइंडसेट. आता फेलर आलेल्यातून काय काय घेतलं, आता मागच्या वेळेस अनुभव सर मी चुकलो, मी नापास झालो, पण आता बघा डेफिनेटली मी ह्यावेळेस पास होणार, हा पॉझिटिव्ह माइंडसेट झाला. आणि दुसरा माइंडसेट काय, नाही सर मी मागच्या वेळेस नापास होतो, आत्ताही नापास होऊ शकतो किंवा नापासच होईल असं मला वाटतंय, मग हे इकडे ह्या साईडला. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कुठं जायचं आहे. फेलर येणार रे, तुम्ही काय जगातले एकमेव व्यक्ती आहेत का, भीती फेलर सगळे, तर मग कुठल्या माइंडसेटमध्ये तुम्हाला राहायचंय तुम्ही ठरवा. नेक्स्ट अजून आपला अजून एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का विद्यार्थ्यांचा, आपण विचारच करत बसतो, विचार फार करतो. मग ते पास्टचा असू द्या किंवा फ्युचरचा असू द्या, प्रेझेंटचा विचारच नाही करत. म्हणजे आत्ता मी काय केलं पाहिजे ह्याच्याऐवजी मागे काय झालं, असंच झालं, हेच झालं, गव्हर्नमेंटचाच काहीतरी इश्यू झाला, आयोगानेच काहीतरी केलं किंवा माझ्याच काही चुका झाल्या, खेळत बस त्याच्यावर. नाही तर मग फ्युचरमध्ये मी आता पास व्हायला पाहिजे, पास झालो की प्री, मग मेन्स, मग हे, मग फ्युचरमध्ये मग पोस्ट मिळेल, मग लाईफ सेटल होईल, मग सगळं आनंद, काय जे असेल ते तुम्ही एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पास्ट किंवा फ्युचर ह्याच्यातच आहे. ॲक्च्युली प्रेझेंटमध्ये राहणं गरजेचं आहे. तुझा पास्टही काय बदलणार नाही आणि फ्युचर बदलायचं असेल तर तुला आता प्रेझेंटमध्ये काम करावं लागेल, ॲक्शन घ्यावं लागेल, काहीतरी अभ्यास करावा लागेल. हेच आहे इथं. थिंकिंग जेवढी जास्त कराल, नुसतं विचार करत बसलात की फिअर वाढत जाणार. येस ऑर नो, झालंय का हे? आत्तापर्यंत तुम्ही ह्याच गोष्टी केल्यात, फक्त विचार करत बसायची सवय लागली आपल्याला. आणि मग त्या विचारात एक तर पास्टमध्ये नाही तर फ्युचरमध्ये, आणि मग ती भीती निर्माण होते का, कारण आपल्याला आपली स्वतःची कॅपेबिलिटी, स्किल हे दिसतच नाहीये. स्वतःचा कॉन्फिडन्स कधी वाढतो, जेव्हा मी काहीतरी करतो आणि केल्यानंतर दिसतं अरे हां खरंच मी करू शकतो ना. पण ते करू शकतो ही शक्यता कधी निर्माण होते, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ॲक्शन घ्याल, डुईंग कराल, काहीतरी कराल. म्हणजे अभ्यास म्हणा, वाचाल, एक पुस्तक घ्याल, पेपर सोडवाल. पण नाही, आपल्याला फक्त विचारात राहण्यात फार आवडतं एमपीएससी विद्यार्थ्यांना. नुसतं विचार करायचे, ते पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, व्हॉट एव्हर, पण ॲक्शन नाही घ्यायची. आणि ॲक्शन घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला हा पण अनुभव आला असेल की हळूहळू फिअर अशी डाऊन फॉल व्हायला सुरुवात होते. एक्झॅक्टली. आणि मग कॉन्फिडन्स लेवल वाढायला लागते. फिअर डाऊन, कॉन्फिडन्स अप, असा अनुभव आलाय का? नसेल तर आज ताबडतोब आत्तापासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच पटकन ॲक्शन घ्या. काय जे असेल ते ठरलं ना, आत्ता काय वाचायचं काय नाही वाचायचं तेवढंच करा फोकस. ह्या उरलेल्या दिवसांमध्ये मला एवढंच करायचं आहे आणि हे नाही करायचं, करा, ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. लगेच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला सुरुवात होईल. येस सर, सोल्युशन मिळालं, मार्ग निघत जातील. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, काहीतरी मार्ग सापडतो. 2 टाका, अजून मार्ग सापडतं. जाग्यावर थांबून दरवाजे उघडत नाही, मार्ग सापडत नाही. इथंच जाग्यावर थांबायचं आणि बघायचं कुठं जाऊ, जा तर ना, कळलं ना, इकडं दरवाजा बंद, धडकशील, इकडं जाशील, पण तू निघ तर जाग्यावरून. तसं ॲक्शन घे, काहीतरी काम कर. विचार करत बसलास, फिअर वाढत जाणार आहे आणि ह्याच फिअरचं रूपांतर निगेटिव्हिटीमध्ये होतं, डिप्रेशनमध्ये होतं आणि मग डेफिनेटली तुम्ही नापास होणार. हे जेवढं वाढत जाईल तेवढं, हा ग्राफ जेवढा खाली जाईल तेवढं चांगलं आहे. आणि खाली जाण्याचा मार्ग काय, परत विचार करत बसणे नाही, काम करणे म्हणजे अभ्यास करणे. बघा आता मी दिलं सोल्युशन, तुम्ही ठरवा आता. नेक्स्ट अजून एक काय आहे बघा, आता तुमच्याकडे स्किल फार चांगलं आहे. बरेच जण तुमच्या घरचेही म्हणत असतील, तुम्ही म्हणता सर फार हुशार आहे मी,
माझ्याकडे खूप चांगले प्लॅन आहेत, परफेक्ट प्लॅन तयार केला मी आणि आयडिया पण ग्रेट, म्हणजे एकूणच इंटेलेक्च्युअल लेवल सगळं तुमचं भारी ग्रेट आहे. हे झिरो व्हायला व्हॅल्यू झिरो कधीपर्यंत, जोपर्यंत परत डुईंग म्हणजे ॲक्शन तुम्ही जोपर्यंत काही करत नाहीत ह्याला काहीच अर्थ नाही आहे. फिरून गोष्ट कुठं आली, मी सगळं बाजूला ठेवायला पाहिजे, इमिजिएटली पुस्तक हातात घे, वाच, रिव्हिजन कर, पेपर सोडव, PYQ बघ, तुम्हाला जे करायचं ते करा, पण अभ्यास करा, कामात गुंतून राहा. विचारात राहिल्याने काहीही होत नाही. तुम्ही नुसतंच प्लॅन तयार करताय, ग्रेट आहात, स्किल आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर आहे, सर मी खूपच हुशार आहे, पण काय करावं ते अभ्यासच करत नाही, पुस्तकाचं घेत नाही, लायब्ररीत बसतच नाही, पण खूपच हुशार आहे, खूपच ग्रेट आहे, त्याच्यात स्किल आहे, त्याची आयडिया, त्याचे प्लॅन तर खूपच परफेक्ट असतात, पण ते एक्झिक्यूटच करत नाही, ते प्लॅन इम्प्लिमेंटच करत नाही, नुसते कागदावरच प्लॅन आहेत त्याचे. म्हणजे ह्या सगळ्यांना काय झिरो व्हॅल्यू आहे जोपर्यंत तुम्ही काही करत नाहीत. आणि जर तुम्ही करायला सुरुवात केली की बघा आता ग्रेट आयडिया असेल तर त्याची व्हॅल्यू 10 झाली, म्हणजे 1च्या पुढं 0 लागला. परत तुम्ही चांगला प्लॅन केला की त्याची व्हॅल्यू 100 झाली, आणि अजून त्याच्यात स्किल वाढवले, इम्प्रूव्हमेंट केली की त्याची व्हॅल्यू 1000 झाली, पुन्हा 10,000 होईल, पुन्हा 1,00,000 होईल. विचार करा, मल्टिप्लाय होत चाललंय एक्झॅक्टली. पण सुरुवात 1 न करायची आणि मग तुम्ही त्याच्या पुढे कितीही झिरो लावा, कितीही चांगल्या चांगल्या गोष्टी करा, मल्टिप्लाय होत जात आहेत. सो ह्या डायग्राममध्ये असू द्यात, इमेजमध्ये किंवा ह्या इमेजमध्ये असू द्यात, तुम्हाला अल्टिमेटली काय करायचं आहे, वॉक करायचं आहे, पुढे जायचं आहे, काम करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे. फक्त विचार करत बसलात तर हे डोक्यावरचं ओझं वाढत जाणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आणि उरलेल्या कालावधीमध्ये काय केलं पाहिजे ह्याच्याबाबत जे काही संभ्रम निर्माण झाला होता, काय करू कसं करू, थोडं तरी क्लिअर झालं का. आणि हा कंटेंट, हा लेक्चर आवडला असेल तर नक्की तुमचे फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण काय, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फक्त अभ्यास 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 करणे. त्या अभ्यासाच्या पलीकडे काहीतरी आहे ना रे, जे आत्ता तुम्हाला सांगितलं आहे. अभ्यासही काय करायचं, काय नाही करायचं, कशा पद्धतीनं चेंजेस केले पाहिजे, तर कधी केले पाहिजे, ही काही वेळ आहे का. आता ग्रुप बीच्या पेपरला बघून तुम्ही आता म्हणताय सर नाही असे असे प्रश्न यायला लागले, मग मी आता असं करतो, ते आतासाठी नाही आहे बाबा, एवढा छोट्या कालावधीमध्ये नाही. मी स्वतः इकॉनॉमिक्सबद्दल तुम्हाला खूप गोष्टी सांगू शकतो. आयोग आता कसा बदलला आहे किंवा ह्या पेपरमध्ये नेमका खराच काय चेंज आयोगाने केला आहे, जो तुम्ही करणं अपेक्षित आहे, ते जर मी सांगितलं ना तर तुम्हाला अजून निगेटिव्हिटी, डिप्रेशन येईल. सर मग आता हे आम्ही लगेच कसं करू, नाही न करणार, मग तेच सांगतोय प्रॅक्टिकली शक्यच नाही आहे. आणि ते मी सांगणं आणि तुम्ही करणं हे दोघांच्याही मोठ्या चुका ठरतील. जे चाललंय ते चालू द्यात. हां, नवीन पॅटर्ननुसार आयोग काय बदल करेल, एखादा प्रश्न अजून वाढवेल, 2 प्रश्न वाढवेल, काहीतरी नवीन एरियावर, मी म्हणतो 3 वाढू द्या. परत किमान मिनिमम लेवलला तुम्ही तरी राहिलं पाहिजे. आत्ता मला काय जाणवलं, बऱ्याच जणांचं ना स्कोर समजा 7 विषयात आपल्याला 10-11 मार्क आहेत, 12 मार्क आहेत, काही विषयात, पण मग 1-2 विषय असे आहेत त्यांनी प्रचंड डॅमेज करून घेतलं. डायरेक्टच 2 स्कोर आला सर, समजा फॉर एक्झाम्पल करंटला सर 5च मार्क आले, किंवा मॅथ रिजनिंगला सर 6च मार्क आले, किंवा काही जणांना 3च मार्क आले, असे आहेत. विचार करा, हे न भरून निघणार नुकसान आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आता अशा केल्या की नाही सर मी खूप काहीतरी चांगलं करायच्या ह्याच्यामध्ये नादामध्ये ना मी आहे ते पण गमवून बसलो, मग हे इथं जे मी सांगितलं ना तुम्हाला, हे एक्झॅक्टली इनपुट आउटपुट रेशो किंवा लो हँगिंग फ्रुट्स थेरी. लो हँगिंग म्हणजे हाताला येणारं फळ ते सोडलं आपण, म्हणजे मला जे येणारे मार्क होते तेही गमवून बसलो मी, आणि जो नवीन एरिया करायचा तो तर आलाच नाही. असं सगळं जर तर भयानक जुगार खेळू नका आयुष्याचा. खूप स्ट्रगलनं, अडचणीला मात करून आपण इथपर्यंत आलो आहे. आणि येणाऱ्या परीक्षेचं आपलं आता बऱ्यापैकी जुन्या विद्यार्थ्यांचं तर हे शेवटचं वर्ष आहे. खूप वर्ष आपण वाट बघितली, परीक्षा होत नाही आहेत, रिझल्ट लागत नाही आहेत, अशा सगळ्या इतर एक्सटर्नल फॅक्टरमुळे आपण ऑलरेडी अडचणीत सापडलो आहेत. आता अजून अडचणी वाढून घेऊ नका. त्यामुळे काय, जे आत्ता मी सांगितलं कन्क्लुजन, त्याच्यावर काम करा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने अजून काय बदल करायचं तर नक्की करा. आणि आता ग्रुप बी झालेली परीक्षा, त्याचा स्कोर काढला असेल नसेल, त्याच्याही काही गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून घेऊ नका. जो काही असेल तो पार्ट आता तसाच ठेवा. कुठल्याही गोष्टींचा इम्पॅक्ट मनावर पडू देऊ नका. विशेषतः हे इथं मला वाटतं ती इमेज घेतली मी इथं, या इकडं, हां हे इथं, हे असं इथं बघत बसा ना निवांत, मस्त. काय इकडं कोणाचा ड्रामा आहे, करायचं काहीतरी चाललंय, हे इकडं सगळं हे टाईम चाललाय तुमचा. आता मग तो टाईम तुम्ही ह्याच्यात घालवणार का, असं झोपून मस्त मोबाईल हातात घ्या, बघा काहीतरी ह्याची अपडेट त्याची अपडेट, तेच झालं ना. आता मोठी चूक झाली ना, करत बसा, हे टाईम चाललाय. त्याच्याऐवजी ह्या भानगडीत पडण्याच्याऐवजी शांतपणे आपापलं स्किल वाढवा, काम करा, अभ्यास करा. एक्झॅक्टली तुम्ही हे जर केलात रिझल्ट डेफिनेटली येतो, म्हणजे येतो. कुठलीही निगेटिव्हिटी ठेवू नका. जे आत्ता मी सांगितलं हे जेवढं तुम्हाला शक्य होईल तुमच्या पद्धतीने हे करा. अजूनही काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, तेही मी घ्यायचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ घेण्यामागचा एकमेव उद्देश आहे मला, तुमच्यात जी काही अशी सगळी अस्थिरता निर्माण झाली होती ना पूर्ण वेगवेगळ्या कारणांनी, तर ती कदाचित थोडी दूर झाली असेल, त्यासाठी मी हे प्रयत्न करतोय. आणि येणाऱ्या रविवारच्या परीक्षेमध्ये खूप जास्त अभ्यास असणारा विद्यार्थी पास होईल, ह्याच्याऐवजी खूप जास्त स्थिर असणारा, मानसिकदृष्ट्या स्टेबल असणारा विद्यार्थी पास होईल, हे वाक्य लिहून ठेवा.
कारण आता अभ्यास तुम्हीच नाही, जगातला कुठलाही व्यक्ती खूप अभ्यास करतो आणि मग मार्क घेतो, शक्यच नाही एवढं कमी कालावधी. म्हणून जेवढं मेंटल स्टेबल राहाल, पॉझिटिव्ह राहाल, तेवढे मार्क जास्त येत. तुम्ही वाचण्यासाठी जेवढी जास्त धडपड कराल, मी हे वाचू का ते वाचू, आता असं करू का तसं करू, हे राहिलं ते राहिलं, तेवढं तुम्ही खाली 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 सरकाल. हे वाक्य लिहून ठेवा. बाकी काही नाही, ऑटोमॅटिक आधी अभ्यास केलेलाच असतो, सगळं असतो. शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढं तुम्ही वाचायचा जास्त प्रयत्न कराल, तेवढं कमी कमी होत जातो अभ्यास. आपण प्रयत्न जास्त करतो आणि ते साहजिक टेन्शन प्रेशर असतं. त्याच्यामुळे उलट तसं न करता जेवढं वाचता येईल तेवढं वाचा. ह्याचा अर्थ अभ्यास बंद करायचा नाही, पण सिलेक्टेड तेवढंच टार्गेटच स्वतःला छोटं ठेवून द्या. म्हणजे जेणेकरून अचीव झालं की त्याचं समाधान मिळेल. आपण काय म्हणतो, नाही सर मी 10 टॉपिक वाचणार, 5च टॉपिक झाले. आता ते 5 टॉपिक जे नाही झालेत त्याची भीती याच्या मनात जास्त असते. जे 5 झाले त्याचं समाधान नाही, जे राहिलंय त्याचं दुःख जास्त असतं. आणि मग तीच भीती परीक्षेमध्ये जे झालंय त्याच्यावर पण डॅमेज करून टाकते. येस ऑर नो? सो हे सगळं फार सायकोलॉजिकल गेम आहे. आणि शेवटच्या टप्प्यात तर डेफिनेटली तुम्हाला मेंटॅलिटी, सायकॉलॉजी, पॉझिटिव्हिटी हे शब्द आहेत ना, ह्याच्यावर काम करावं लागेल. आणि आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना इथं काही नाही, फक्त वाचायचं. शेवटच्या टप्प्यापर्यंत रीडिंग करायची, हे वाचू का ते वाचू, अरे जरा थोडं शांततेत राहा. मानसिक, बौद्धिक जे जे काही लागतं ते त्याला खुराक दे. पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची त्याच्यावर प्रयत्न कर. सतत कितीही वाचून मग तिथं एका तासामध्ये अस्थिर होतो. त्या एका तासाच्या मॅनेजमेंटबद्दल जास्तीत जास्त विचार करा. प्रत्येकाची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. कुठला विषय आधी घ्यायचा, कसं स्पीड मेंटेन करायची, स्वतःला अलर्ट कसं राहायचं, कारण त्या एका तासात गेल्यानंतर वेळच कळत नाही आपल्याला काय ते. अशा n नंबर ऑफ गोष्टी आहेत, त्याच्यावर फोकस करा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भरपूर डोस झाला, होप सो तुम्हाला फायदा होतोय, पॉझिटिव्हिटी येते. अजून काय असेल तर नक्कीच आपण परत 1-2 दिवसात त्याही गोष्टीवर हे करू ज्या तुम्हाला रिक्वायरमेंट असतील त्या. आता मात्र खूप वेगळ्या चांगल्या पॉझिटिव्ह माइंडसेटनी उरलेला कालावधी वापरा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करा. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर ग्रुप C प्रिलिम. थँक्यू.